हे मस्त असे आपले पोहे झाले. त्याच्यावर ओलं खोबरं वगैरे बारीक शेव आवडत असली तर घालून. हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. नाश्त्याला पोहे करायचे. हे बघा, इथं मी ह्या वाटीनं 1.5 वाटी पोहे घेतले. बघा, आपल्याला किती घ्यायचे तेवढे घ्यायचे. आपण कांदा पोहे तर नेहमीच करतो, तर म्हटलं जरा आज थोडेसे वेगळे पोहे करूया आपण. हे 1.5 वाटी पोहे घेतलेत. आधी भिजत घालतो आपण. पोहे नेहमी भिजवून घेतो ना, भिजायला घालतो. निवडून घेतलेत मी, त्यात काही साळ वगैरे असते. भिजायला ठेवतो आणि मग आपण बाकीची तयारी करून घेऊ. शक्यतो आपण पोहे आधी भिजायला घालतो आणि मग बाकीचं करायला घेतो ना. चांगले धुवून भिजत घालतो. पाणी काढून घेते हे सगळं. हे आपण थोडंसं पाणी ठेवतो ना पोह्यामध्ये, थोडंसं किंचित पाणी ठेवलं. आता हे पोहे भिजेपर्यंत बाकीची तयारी करून घेते मी. पोहे भिजत आहेत तोपर्यंत बघा, इथं मी सगळं चिरून घेतलं. काय काय घेतलं बघा, आपण नेहमी फक्त कांदा घालतो ना पोह्याला, तर मी इथे कांदा घेतला आहे, कढीपत्ता, कोथिंबीर, मिरची घालतोच. आता गाजर घेतले, अगदी बारीक पातळ चिरून घेतले बघा, आणि बटाटा पातळ चिरून घेतला आहे. आज मी गाजर, बटाटा, शिवाय मटार, हे मटार बघा, हे फ्रोझन मटार आहेत, हे लगेच मऊ होतात. जर शेंगांचे मटार काढलेले असते ते थोडे शिजायला वेळ लागतो, वाफवायला, पण हे फ्रोझन मटार लगेच वाफवतात पोह्यामध्ये पण, तेलामध्ये. तर चला, तर आता पोहे करायला घेते मी. इकडं पोहे पण भिजले आपले. थोडेसे मोकळे करून घेतले. आता हे सगळं परतून होईपर्यंत परत पोहे चांगले भिजतीलच. शेंगदाणे घेतले, शेंगदाणे दाखवायला विसरले. पोहे म्हणजे शेंगदाणे आलेच. कढई ठेवली तापायला, तेल घालून घेते. तेल जरा जास्तच लागेल, कारण हे सगळं परतायला लागतंच ना तेवढं. तापू देते तेल. तेल तापलं बघा, मोहरी घालते, जिरं घातलं, मिरच्या घालते. मिरच्या तेलात टाकलं की बी उडतं ना, लक्ष ठेवायचं जरा. आणि शेंगदाणे घालून घेते. कांदा, कढीपत्ता घालते. कांदा थोडासा परतला की मग ते गाजर, बटाटा, मटार सगळं एक एक करून घालून घेते. ते पण परतायला लागतं ना चांगलं. मटार शेवटी घालते, कारण मटार मऊ आहे, ते लगेच परततं. हे चांगलं परतून घेते. मटार घालते. आणि ह्यात मीठ घालून झाकून ठेवते. मीठ घातलं आणि जरा गॅस बारीक करून झाकण ठेवायचं, जेणेकरून हे सगळं वाफवतं. दोन मिनटं वाफवू दिलं ना. थोडासा बटाटा बघूया शिजलाय का. वाफवतो लगेच, थोडा होऊ देते अजून. आता ह्यात मी हळद घालते, कणभर हिंग घालते. हिंग तुम्हाला आवडत असेल तर घाला, नसेल आवडत तर नका घालू. हळद घाल. कोथिंबीर घातली, थोडीशी घातली, थोडी ठेवली नंतर वरून घालायला.
आता तोपर्यंत आपले हे पोहे पण मस्त भिजले. हे झाले. कांदा पोहे तर आपण नेहमीच करतो, जरा अशा वेगळ्या पद्धतीचे पण करून बघायचे. परतून घेते चांगलं. झाले आपले मस्त पोहे तयार. हो, कसे वाटले तुम्हाला हे पोहे? जरा थोडेसे वेगळे कमेंट करून सांगा. तुम्हाला ह्याच्यावर आवडत असलं तर ओलं खोबरं पण घालू शकता खाताना. हो, आवडले तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. शिवाय बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे माझ्या रोजच्या रोज रेसिपी, माझे व्हिडिओ तुम्हाला बघता येतील. हो, 2 मिनटं ठेवते. थोडीशी साखरेची चिमट घालायची, अजून चांगलं लागतं त्याने.